मित्रांनो नमस्कार, मी सुदाम गंगावणे. मागच्या आठवड्यात आपण बोललो होतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ओव्हर अँड अबाव या विषयाच्या बाबतीत खूप सारी प्रकरणं घडलेली आहेत. ते प्रकरणं काय? आता ह्याच्या बाबतीत आहे ना, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक जे आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले. पूर्वी ते भाजपमध्ये होते, त्याच्या आधी ते राष्ट्रवादीत होते. विकास गजानन म्हात्रे, तुम्ही सगळे त्यांना ओळखता, माझ्यासोबत आहेत. ते आता इथे अनधिकृत बांधकाम विभागाचे जे प्रसाद बोरकर आहेत त्यांच्या कॅबिनच्या बाहेर मला भेटले आणि मुळात तो जो विषय काय तो त्यांच्याकडून आपण समजून घेऊया. विकासजी, काय भानगड आहे ही? नेमकी भानगड काय आहे? जी वैती नावाची मिसेस आहे तिच्या नावावर तो प्लॉट होता आणि त्याने बिल्डिंग 14 मालेची परमिशन घेतली आणि त्याच्यानंतर म्हणजे 21 माले बांधले आहे. महापालिकेचा भरणा 7 कोटी होतं, ते भरलं गेलं नाही. परंतु महापालिकेची दिशाभूल करून ती बिल्डिंग 21 माल्याची म्हणजे 7 माले त्याने अनधिकृत भरले आणि गेले 5 वर्षापासून तो 7 कोटी भरणं होता म्हणजे ते काही भरलं नाही आणि लेखी अभाव त्याने पैसे भरतो म्हणून दिलं. परंतु त्याच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दिशाभूल करून त्यांनी 21 माला म्हणजे 14 मालाचे परमिशन होतं, 21 माला. त्याच्याने काय झालं की नागरिकांनी जी बुकिंग करतात किंवा त्याचे फ्लॅट घेतात त्याची फसवणूक होण्या अगोदर मी ते महापालिकेच्या कमिशनर साहेबांना आणि नगररचना खाता डोरपरी साहेबांच्या निदर्शनास आणून दिला. ओव्हर अँड अबावचे विषय कल्याण डोंबिवलीत भयंकर घडलेले आहेत, पण महानगरपालिकेचा ADT विभाग हा ते प्रकरण दाबतोय. कारण मागे आसिम गुप्ता जे नगर विकासचे प्रिन्सिपल सेक्रेटरी त्यांनी स्वतः पत्र दिलं होतं, पण मग आयुक्त कुणाला पाठीशी घालतात? नाही, ह्याकरताच आम्ही आता हा विषय घेतला की डोंबिवलीकरांची व कल्याणकरांमध्ये जे नागरिक आपलं घर घेतात, आपलं घर घेण्याकरता गेल्यानंतर त्यांची जी फसवणूक होते ती फसवणूक होऊ नये म्हणून मी त्या वैती बिल्डर म्हणजे माझ्या प्रभागात असलेल्या त्याचे मी निदर्शनास आणून मी चौकशी केली असताना माझ्या बाजूला ऑफिसच्या बाजूला बिल्डिंग तयार होते आणि ही 7 मध्ये मला अनधिकृत लक्ष आल्यानंतर मी कमिशनर साहेबांची भेट घेऊन नगररचना अधिकाऱ्यांची रोडपरी साहेबांची त्यांच्याशी भेट घेतली आणि आत्ताच मी अनधिकृत बोडके साहेबांची देखील भेट घेतली. प्रसाद बोरकर, पण तुम्ही सिनियर इथे हे ट्रस्टी ह्या महानगरपालिकेत तुम्ही स्थायी समितीचं पद पण भोगलेलं आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे. आता सुरेंद्र परशुराम टेंगडे याच्यासारखा माणूस याच्या वारंवार तक्रारी आहे ADT विभागामध्ये, तो तिथे 18 वर्ष राहतोय. गोयल त्यांना हटवत नाही, अभिनव गोयल. त्याच्यानंतर तो दीपक मोरे, त्याच्या बायकोच्या नावाने प्रकरण आलेलं. सुनील जोशी जो भ्रष्ट अधिकारी होता त्याचं एक्सपोज झालं होतं सगळं प्रकरण. मग हे तुम्ही हे मांडत नाही का? नाही, या विषयाचा विषय वेगळा. हा विषय जे आहे, मी जे माझ्या प्रभागामध्ये ज्या अशा बिल्डिंग होतात, माझा नागरिक कुठे एखादा आपण घर घेताना लोन करून घेतो, घरचं घाणवट दागिना असतो किंवा नोकरी दोन्ही बॅचलर असतात, पहिल्या घराचं स्वप्न बघत असतात, ते स्वप्न अर्धवट राहू नये म्हणून असे बिल्डर जे काही डोंबिवली कल्याणमध्ये आहेत, जे पैसे भरत नाही, अभाव काम करतात आणि त्याला जे कदाचित तुमचं म्हणणं का अधिकारी पाठीशी घालून त्यांच्यानंतर ते पैसे भरणं करतात. मग अनधिकृत आणि याच्यामध्ये फरक काय झाला? म्हणजे आता 14 मालाचं परमिशन घेतलं आणि 21 माला ठोकलं, म्हणजे 21 मालाचे पैसे तो एक सामान्य नागरिकांना करणार ना, तेव्हा तो भरला. याचा अर्थ मला तेच म्हणायचं आहे की संदीप पाटीलनी आर्किटेक्चर त्यांनी जो प्रकरण ओपन केलं होतं 65 इमारतींचं, रेराकडे नोंदणी असलेल्या महानगरपालिकेचे बोगस शिक्के वापरले होते आणि महापालिकेची लिस्ट प्रकाशित झालेली आहे. मला तेच म्हणायचं की हे जे अधिकारी तेच तर साहेब म्हणतो तुमच्याशी की एखादी झोपडी मांडली तर तुम्ही तिथे कारवाई करता. हे 7 माले जर वरती बांधल्यात, आपल्या नगराला रस्त्याचं लक्ष नाही का? आम्ही तिथलं सदस्य आहे म्हणून जर एखादा सामान्य माणसांनी बुकिंग केली असेल, मला वारंवार तेच सांगायचं की त्या माणसाचं काय होईल. आताच माझ्याकडे 4-5 लोक आले, मी जेव्हा पत्रव्यवहार केल्यानंतर मी या विषयाला धरून मी नागरिकांना सुचितो की आपण इथे बुकिंग करत असाल तर थोडंसं सांभाळून करा. आणि दुसरी गोष्ट, कारवाई झाल्याशिवाय याच्यावर नोटिफिकेशन नोटीस काय केलेली आहे, जबाबदार कोणाला धरायचं याच्यामध्ये जबाबदार आता प्रशासन पण येईल आणि ADTP येईल आणि त्याच्यामध्ये ADTPच्या आज मला दाखवलं की त्यांनी रायटिंगमध्ये घेतलेलं आहे, आर्किटेक्ट झालं आणि बिल्डर झालं. तर आमचं म्हणणं आहे की त्याच्यावर ठोस कारवाई झाली पाहिजे आणि त्या बिल्डिंगवर देखील कारवाई झाली. अभिनव गोयल यांना सांगितलं तुम्ही हा सगळा प्रकार? अभिनव गोयल साहेब पत्रव्यवहार केलं, फक्त पत्र. बरं, महासभेत हा विषय मांडणार आहे? हा सभागृहात विषय म्हणून आम्ही प्रत्येक अधिकाऱ्याची डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याची चर्चा करतो की हा सभागृहामध्ये विषय होणार आहे, जेणेकरून महाप्रबंधकांचे निर्देश आणून
जेणेकरून डोंबिवली कल्याणचा सामान्य नागरिक याच्यामध्ये पसरायला पाहिजे ही माझी स्वतःची भावना आहे. सुरक्षित राहण्याचा विषय आहे की कल्याण डोंबिवलीकरांना जिथं घर घ्यायचं असेल ते सुरक्षित त्या ठिकाणी त्यांची इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे, त्यांची फसवणूक होता कामा नये. कारण कल्याण डोंबिवलीमध्ये ADDP हा जो नगररचना विभाग आहे तो नेहमी वादामध्ये आहे. तिथून फायली गायब होतात, तिथले लोक वेगवेगळ्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणून त्यांनी थोडीशी पब्लिकसाठी ती अपील केलेली आहे. मित्रांनो, याचे ओव्हर अँड अबाव जो मॅटर आहे ना, मी तुम्हाला परत सविस्तर सांगेल, कारण मी स्वतः माहितीचा अधिकार तिथे ADDP संतोष डोईफोडे यांच्याकडे टाकलेला आहे आणि माझा अपील आहे तिथे. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, थँक्यू.